एका दिवसात असं काय घडलं की 4 कोटी आणि 5 कोटीची तुमचा त्यावेळच्या कोण प्रस्ताव दिला, मी दिला का त्यावेळेच्या दिला कोणाला तातडीने तुम्हाला रेखावर साहेबांनी सही करून तो तुम्हाला लगेच पाठवून दिला प्रस्ताव, तुम्हाला तो सर्जिकल जायचा 20-21 ला साहेब तुम्हाला सीपीआर मध्ये लागत होते 2 कोटी रुपये लागत होते, लागत होते का साधारण तुम्हाला 21-22 आणि 22-23 ला 24 कोटीची खरेदी करायला काय वाटलं, काय एवढी इमर्जन्सी वाटली तुम्हाला, युद्ध चालू होतं कुठं का तुमच्या इथं रोजच्या 5-25 शस्त्रक्रिया होत होत्या, काय होतं असं? त्याचं कारण साहेब ह्या मोठ्या प्रमाणात ह्यात करप्शन झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात ह्या किट मागे एका किट मागे 345 किट 1170 रुपयाला खरेदी केले, पाप कुणी केलं, हे पाप कुणी केलं साहेब? याचा स्टॉक रजिस्टर साहेब जरा मागून घ्या कोणाला तुम्ही, आता तुमच्याकडे माल आला किती गेला किती तुमच्या शिल्लक माल किती, हा सर्जिकल असेल तुम्हाला सर्जिकल ड्रेसिंग नाही साहेब. आम्ही आता थोडी मंडळी जातील परत आम्ही थांबणार आहोत साहेब, मला तुमचं सहकार्य कुठं लागेल आहे, मला सर्जिकल ड्रेसिंगचं साहित्य तुम्ही एवढं घेतलेलं साहेब तुम्ही आहे 24 कोटीचं, ते तुम्ही आलं किती गेलं किती राहिलं किती हे तुम्ही आम्हाला दाखवा लागेल तुम्हाला. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो कोल्हापूर विषय गाजत आहे तो तुम्हाला न्यूटन कंपनीचा विषय गाजत आहे. तुम्हाला त्या फूड अँड ड्रग्ज वाल्याने तुम्हाला कळवलंय का की त्याचा परवाना नाही म्हणून? रिसेंट पत्र आले आहे का? रिसेंट पत्र आले काय म्हणून की त्याचं अशा प्रकारे फूड अँड ड्रगचं लायसन्स हे तारीख मेन्शन केली, तारीख किती तारीख फूड अँड ड्रगचं लायसन्स दाढीवाला कमी नाव आहे त्याचं तुमचं पण नाव ते सही आहे त्या कदाचित मी नाव आहे माड आहे की या आता या खरेदीमध्ये या गुरुच आहे तुम्ही ना, तुमचं नाव काय आहे? तुमचं आहे नाव आहे सर जेम पोर्टलला मी घेतलं अपलोड करून घेतलं सॉफ्ट कॉपी घेतली त्याला करत नाही साहेब. मला ई बिलिंग झाले का सांगा तुम्हाला? ई बिलिंग नाही झाले का त्यांचं मला एवढंच सांगायचं मला की ज्यावेळी तुम्ही ठेका दिला त्यावेळी परवाना होता का? थर्ड पार्टीचा परवाना आहे, थर्ड पार्टीच्या नावावर तिने खरेदी केलेली आहे साहेब. या फूड अँड ड्रग्ज वाल्यांना पुढच्या आठवड्यात आम्ही जातोय जा विचार आमच्या पद्धतीने कुलप घालून येणार आहे साहेब. 4-5 पुड्या सापडल्या परवा आरटीओ ऑफिस जवळ गुटख्याच्या का कुठे त्या सुगंधी पुढे संजय जाधव इथं आहे का? संजय आहे का साहेब? त्यातला एक आमचा शुभांगी पवारचा नवरा होता, आम्ही विनंती केली की बाबा असं असं आहे आणि काय असं ते शिक्षा करा, तुमची कारवाईला आम्ही समर्थन केलेले योग्यच केले. गुटखा काय सुगंधी सुपारी एक वयस्कर माणूस होता 75-80 वर्षाचा, रोज सकाळ संध्याकाळ त्याला औषधी घेत होता. शुभांगी पवारांचा मिस्टर सुद्धा साहेब पेशंट आहे, त्यांना साहेब केमोथेरपी चालू आहे. विनंती केली की या दोघांसाठी तुम्ही काय सवलत द्या साहेब. त्या अधिकारी रविभाऊ विजय साहेब असा एक कलम घातला की 8-10 दिवस त्यांनी जेलला घेतली माणसं जाऊन देत. आम्ही म्हणत त्याच्यात आम्ही प्रयत्न केला होता आणि आज जर तुम्हाला सांगतो 9 कोटीचा तुम्ही ठेका देत असाल आणि अशा चोरांचं सोडत असाल कुणाचं सांगण्यावरनं तर तो दोषी कोण मिळाला? गुरु साहेब दोषी कोण याला? मी बोलतो मग ती बोला साहेब. जर परवाना नसताना कुणाच्या सांगण्यावरनं चोरांच्या सांगण्यावरनं जर तुम्ही हे परवाने देत असाल 9 कोटी टेंडर देत असाल, एक दिवसात मी बघितलं ह्या फाईल मध्ये बघितलं ते 1 तारखेला 15 तुमच्या साहेब किती रुपये? 9,99,000 9,99,000 का? तर मोठं टेंडर काढलं तर पैसे खायला मिळणार नाही म्हणून प्रत्येक पानावर साहेब 22-23-23 24-24-25 वर एक तारखेवर 25 खरेदी तुमचे एक तारखेला काय एकदम खरेदी मी करत प्रवेश केले आमच्या ज्या जेम पोर्टलवरती. आता आम्ही ही खरेदी केली जेम पोर्टलवरती केली जे आता ह्याचं कसं सुरुवात आता हे ह्या टेंडरच आपण बोलू पूर्वीचं जे नाही ते मला सर्जिकलचा आणि हे 2 विषय मला त्या विषय मला भरपूर आहेत. मी 2 मला एक सांगा तुम्ही आता त्यावर तुम्ही येणार थर्ड पार्टी लायसन्स त्याचं होतं तर त्याला मी तुम्हाला मी हे ई टेंडरिंग दाखवा काय केलं ई टेंडरिंग त्यांनी केले का आणि ई बिलिंग त्यांनी केलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज भ्रष्टाचारी राजकीय नेते व प्रशासकीय इथे अधिकारी आहेत त्यांना घुशीचं औषध आम्ही घेऊन आलेलो आहे. कारण भ्रष्टाचार घुशी चारी बाजूने एवढ्या लागलेल्या आहेत की गरिबांचा दवाखाना, सरकारी दवाखाना ही व्याख्या ही नालायक ह्या भ्रष्टाचारी लोकांनी पुसून टाकलेली आहे. गोरगरीब जनता इथं मोठ्या अपेक्षेने येते, आपल्या जीवदान मिळेल म्हणून अपेक्षेने येते आणि ही लोक प्रत्येक ठिकाणी कमिशन टक्केवारी प्रत्येक ठिकाणी टक्केवारी खाण्यात ही गुंग झालेली आहेत. खरं तर औषधं आली पाहिजेत, पण कुठली औषधं आली पाहिजेत, किती औषधं आली पाहिजेत, पेडियाट्रिकला काय लागतं, आपल्याला व्हेंटिलेटरची आवश्यक आहेत की नाही आहेत, जी औषधं आवश्यक आहेत ती आली पाहिजेत, नक्की आली पाहिजेत. परंतु जी गरजच नाही, लगेच गरज नाही, गरज असते औषधाची, परंतु वर्ष 2-2 वर्षाचा एकदमच इथं औषध पुरवठा खरेदी केलेला आहे. म्हणजे जी वस्तू 2 वर्षापूर्वी आपल्याला 2 कोटी 3 कोटी लागत होती आपल्याला, तीच आता 22-23-24 ला 25 कोटीची खरेदी झाली. कुणी केली, कशाने केली खरेदी? ह्या न्यूटन कंपनीला परवाना नाही म्हणून फूड अँड ड्रग्ज वाले सांगतात, परवाना नसणाऱ्या माणसाला 9 कोटी रुपये दिले कसे, काम दिलं कसं, मग अजून त्यावर फौजदारी गुन्हे दाखल का होत नाहीत? म्हणजे चारी बाजूनी ह्या कोल्हापूरला ह्या महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी लुटाचं काम करतायत, सर्वसामान्यांच्या टाळूचं लोणी खायचं पाप करतायत. ह्यांना टाचा घासून मारायला लागेल, टाचा घासा घालून मारायला लागेल. ह्याचा आम्हाला तुम्हाला होतं, ह्यांना नक्की ह्यांना शाप लागेल गरीब लोकांचा. काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये, कुणा लुटायचं, किती लुटायचं, आणि ह्या गोरगरिबाचा नक्की शाप लागेल. आज आम्ही डीनला जाब विचारणार आहे, काय झक मारा तुम्ही तर बसलाय का? अजून गुन्हे दाखवत नाही ड्युटीवर, किती तुमच्याला माल आलाय, कुठं माल आलाय तो, कुठं ठेवलाय तो, हे सगळं आज उहापोह आम्ही डीन साहेबांसमोर करणार आहोत. आणि कुठल्या अवस्थेमध्ये हा भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे, सर्वसामान्य न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही चालू आहोत. कोण आहे टक्केवारी येणार, काय वाटतं? नाही, टक्केवारीमध्ये राज्य सरकारपासून मंत्री महोदयांच्यापासून सर्वांचे हात बरबटलेले आहेत. डीन हा याचा एक मध्यस्थ दलाल आहे आणि हा डीन कधी जरी तुम्ही गेला तर तो कुठल्याही बाबतीमध्ये माहिती देणं काय देणं याबद्दल काय करत नाही. आणि एक फार मोठी साखळी या CPR मध्ये भ्रष्टाचाराची आहे. आज न्यूटन कंपनीचा विषय जो आदरणीय संजय पवार साहेबांना सांगितला, गुन्हा दाखल का होत नाही, ज्याचा परवाना नाही आहे, आणि या सर्व गोष्टीला आज जाब विचारणं असं नाही आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री म्हणून काम करतात. साहेब, महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरा, त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये तुमच्या घरामध्ये, तुमच्या या गावामध्ये, ज्या गावाचे तुम्ही पालकमंत्री आहात, तिथं मोठा भ्रष्टाचार आहे. तात्काळ या डीन आणि संबंधित सर्व लोकांना निलंबित करून त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत.